इथली मुलगी आहे. तेव्हा हे कळलं, त्यांना देखील शॉक बसला आणि असा हा प्रकार निघाला. त्यांना देखील विश्वास नाही बसला की तिची आई म्हणत होती हा माणूस चांगला नाही, लग्न करू नको, तरी पण मोनिकाने ऐकलं नाही. हे सगळं पोलिसांना कळल्याच्या नंतर पोलिसांना देखील शॉक बसला की मोनिका बरोबर 20-25 वर्ष ते बरोबर असे अत्याचार होत राहिले. त्याबरोबर तिने रवीने हे देखील सांगितलं होतं, जेव्हा मला जे शरीराची भूक गरज लागायची, मला बाहेर कुठे भेटायचं नाही, तर मी मोनिकालाच यूज करायचो, असं तिने हे सांगितलंच होतं. तेव्हा हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी सगळं त्याची जबानी नोंद केली. बरंच काय त्यावर कलम ठोकले, भरपूर गुन्हे ठोकले त्याच्यावर. किती गुन्हे ठोकले? कमीत कमी 100च्या वर कलम यावर ठोकले होते. त्यानंतर बरंच काही केलं आणि नंतर जे पोस्टमॉर्टम ते झाल्याच्या नंतर ती डेड बॉडी होती ना, ती आज तशीच होती. 2 महिने कंप्लीट चौकशीला झाल्याच्या नंतर पोलिसांनी तिला मान सन्माननी तिला जाळलं. तिचे रीतिरिवाजने तिची